महाराष्ट्र साधू संतांचा अनेक रूढी परंपरा आणि अनेक सण आणि उत्सवाने बारामाही नटलेलं एक आगळं वेगळं राज्य. अनेक बोलीभाषा, विविध पोशाख आणि समृद्ध वनश्रीने नटलेलं राज्य. महाराष्ट्राच्या पूर्व किनारपट्टीला कोकण असं म्हटलं जातं. तर अशा या कोकणात आंबा, काजू, फणस, चिंचा, बोर, नारळ, पोफळी अशा अनेक उपयुक्त फळफळांनी नटलेली हिरवीगार वनश्रीने सजलेला सुंदर कोकण. अशा या कोकणातील प्रमुख शहर म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरीचे सुंदर असे वळणावळणाचे प्रशस्त रस्ते आणि दुतर्फा छोट्या मोठ्या कौलारू घरांच्या सुंदरशा वाड्या. मंडळी, अशा या कोकणातील दणक्यात साजरा होणारा उत्सव म्हणजे होळी. या होळीला शिमगा असंही म्हटलं जातं. वाईट गोष्टी अग्नीला अर्पण करून त्यांच्या नावाने बोंबाबोंब करून त्या नाहीशा करणे म्हणजेच शिमगा. आज आपण पोहोचलो आहोत रत्नागिरीला आणि रत्नागिरीला आहे सुप्रसिद्ध असं गणपतीपुळेचं गणेश मंदिर. या गणपतीपुळ्यापासून 17 किलोमीटर अंतरावर आहे बोरी हे छोटस गाव. आज आपण पाहणार आहोत या गावात शिमगा म्हणजेच होळी कशी साजरी केली जाते ते. हे आहे श्रीदेव केदारलिंग, श्री लक्ष्मी आणि त्रिमुखी ही आहेत या गावची प्रमुख ग्रामदैवत. गावच्या इतिहासाप्रमाणे हे मंदिर 650 वर्षापूर्वीचं आहे. हे देव जे आहेत, हे देव सगळे जर तुम्ही देव बघितले आमच्या गावच्या देवळात आणि राजस्थानचे जर देव तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये एक साम्यता तुम्हाला दिसेल. इथे ज्या 12 वाड्या आहेत या ओरी गावामध्ये, हा 12 वाड्या म्हणजे त्यावेळेपासून 12 बलुतेदार त्यांची संगती सोबती यांची सांगड आहे. मंडळी, आज आहे देवदेवता आणि पालख्या सजवण्याचा दिवस. देवीसाठी सोन्याचं मंगळसूत्र, बांगड्या, चेन, सोनसाखळ्या, सोन्याचा कमरपट्टा आणि अलंकारांनी सजवलं जातं. तसेच देवाची पगडी, मुकुट अगदी सोन्या नाण्यांनी आणि वस्त्रांनी सजवली जाते. मग ही पालखी वाजत गाजत गाव देवाला 5 प्रदक्षिणा घालून ढोल ताशा, अब्दागिरी, झेंडे नाचवत पालखी चव्हाट्याकडे प्रस्थान करते. या सोहळ्यात सगळ्या जाती धर्मांचे लोक उत्साहाने सामील होतात. पालखीच्या दर्शनासाठी ती गावातून फिरवली जाते. तेव्हा गावातील सगळ्या महिला देवाला गंध अक्षतांनी औक्षण करतात. नंतर हळूहळू पालखी चव्हाट्यावर येऊन पोहोचते. तेथे सुद्धा अनेक प्रकारे पालखी नाचवली जाते.
आणि मंडळी बरं का, ही पालखी नाचवण्याचा जो प्रकार आहे ना, तो खरोखरच विलक्षण असतो, अगदी बघण्यासारखा. मग यानंतर चव्हाट्याच्या होळीला 5 प्रदक्षिणा घालून ही होळी प्रज्वलित केली जाते आणि अशा प्रकारे होळीचा आदला दिवस साजरा केला जातो. होळीच्या दिवसाची खरी सुरुवात होते ती पहाटेच्या सुमारास. यावेळी एक मोठा सुरमाड तोडला जातो. त्याच्या फांद्या तोडून तो साफ केला जातो. हा प्रचंड सुरमाड सगळे गावकरी आपल्या खांद्यावर घेऊन एकत्रितपणे सहाणीच्या दिशेने वाजत गाजत अगदी अनवणी पायाने निघतात. दमलेले शेतकरी क्षणभर विश्रांती घेतात, पण तोपर्यंत वाजत गाजत पालखी येते व नंतर पालखी आणि सुरमाड एकत्रितपणे सहानेच्या दिशेने निघतात. सहानेजवळ एक प्रचंड मोठा दगड ठेवलेला असतो. गावातील काही तरुण मंडळी आणि मुंबईकर उत्साहाने तो दगड उचलून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या जिगरीने हा दगड खांद्यावर ठेवून एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा खेळ खेळतात. तर दुसरीकडे होळी सजवण्याची तयारी जोरात चाललेली असते. सगळ्या गावात एका जत्रेचं वातावरण तयार झालेलं असतं. तिथे अनेक खाद्यपदार्थ आणि खेळण्याची दुकानं सजलेली असतात. यानंतर त्या प्रचंड सुरमळाला सजवून एका प्रचंड मोठ्या खड्ड्यात उभा करण्याचा कार्यक्रम सुरू होतो. हा खेळ पाहण्यासाठी सगळा गावच नव्हे तर मुंबईवरील चाकरमानी प्रचंड उत्सुकतेने हा खेळ बघत असतात. पुन्हा सहानेवर पालखी नाचवण्याचा खेळ सुरू होतो. हा दिमागदार सोहळा अनेक जण आपला कॅमेरा मोबाईल घेऊन टिपत असतात. छोटी छोटी मुलं हा सर्व खेळ आनंदाने अगदी मन लावून टक लावून पाहत असतात, कारण पुढील आयुष्यात हीच प्रथा त्यांना सांभाळायची असते. काही काही गावकरी आपल्या नवसाला होळी पावली म्हणून उघड्या अंगाने होळीला 5 प्रदक्षिणा घालीत असतात. यानंतर पालखीला माडाखाली सन्मानाने ठेवलं जातं. होळीला विधिवत पेटवलं जातं. यावेळी अनेक गावकरी होळी समोर आपली गाऱ्हाणे मांडतात. स्वतःच्या समृद्धी बरोबरच गावचा विकास आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. मंडळी अशा प्रकारे हा होळीचा सण अगदी आनंदाने साजरा केला जातो.